निवृत्त शिक्षिकेच्या खुनाचा उलगडा, दागिन्यांच्या हव्याचा पोटी तरुणाने घेतला जीव। चिपळूण तालुक्यात धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी वय 68 यांच्या हत्येप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे। तपासात उघड झाले की गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या बेरोजगार तरुणाने केवळ दागिने व पैशांसाठी हा खून केला। जयेश गोंधळेकर हा मृत शिक्षिकेच्या ओळखीतील असून पूर्वी सातारा येथे नोकरी करत होता। मात्र बेरोजगारी आणि पैशांची गरज यामुळे त्यानेच हा घातकी कट रचला। घराचा दरवाजा तोडण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने पोलिसांनी सुरुवातीपासूनच ओळखीच्या व्यक्तीवर संशय घेतला आणि तोच अखेर खरा ठरला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास वेगवान केला। आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी कॉम्प्युटरची हार्ड डिस्कही गायब केल्याचे निष्पन्न झाले। मूळच्या दाभोळ येथील महाकाळ कुटुंबातील वर्षा जोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निवृत्त होत्या। पतीच्या निधनानंतर त्या धामणवणे येथे एकट्याच राहत होत्या। निवृत्तीनंतर त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती आणि लवकरच हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता। मैत्रिणीशी संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला व चौकशी दरम्यान हा खून उघड झाला। धामणवणे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष 65 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला गेलेला आहे। त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्रे हलवली। आमचे ॲडिशनल SP, आमचे SDPO, इथले चिपळूणचे PI यांची टीम तसेच LCBची टीम अशा सगळ्यांनी तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इसमाने त्यांचा निर्घुण खून केलेला आहे। हा खून त्यांनी 6 तारखेच्या आणि 7 तारखेच्या मध्ये केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते। त्यानंतर पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना, पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले। त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्घुण खून केलेला होता, अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे। कॅश आणि सोनं असं मिळून कितीची वस्तू त्यांनी चोरली? एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी 27,000 कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता। तसेच 4 सोन्याच्या बांगड्या, चेन आणि एक पोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्यांचा घरातून घेऊन गेलेला होता। नेमका कशा प्रकारे खून त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडामध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी खून केलेला आहे। आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून? याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे। त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाहीये, पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसरा आरोपी साताऱ्याचं समजतंय, त्याबद्दल आमचा तपास चालू आहे। लवकरच माहिती समोर येईल। महिला आहे की पुरुष? पुरुष आहे। आणि आरोपी आणि मयत हे एकाच गावचे आहेत, नातेसंबंध आहे की कसं? ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल एजंट होता, अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे। आणि याच्यातूनच ज्या महिला जिचा खून झालेला आहे वर्षा जोशी आणि हे एकमेकाच्या ओळखीचे होते। ते फिरायला जायचे, ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते, तेव्हा जयेश गोंधळेकर त्यांना यामध्ये मदत करत होता। मयत आहे तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता का? नाही, सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाहीये। मेडिकल रिपोर्ट कसे पोहोचला? कॅमेरे बंद होते, त्यांनी कॅमेरे बंद केले, हार्ड डिस्क गायब केले होते, मालिकेपर्यंत कसे पोहोचला? तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या, त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं। CCTV फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते। त्या CCTV फुटेजनुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले। रस्त्यावरील बाकी CCTV तपासले असता, आरोपींना ताब्यात घेतले असता, त्यांना इंट्रोगेट केले असता बरीचशी माहितीचा उलगडायचा झालेला आहे। कोणत्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला कळू। कुठून घेतलं? चिपळूणातून घेतलं की आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती, तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं। तुम्हाला कळल्यानंतर 2 तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते? आरोपीची माहिती झालेली होती जवळपास, पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या
फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो, त्यामुळं आम्ही ते उघड नाही. मग तो दस्तावेज त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला होता, तो तुमच्याकडे जमा झाला, म्हणजे त्यांनी जमा केला की कसं आहे? काही गोष्टी आमच्या जे जसं रिकव्हरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क त्या कॉम्प्युटरची त्यांच्या आणि DVR त्या CCTV फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते. त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेला आहे. सर नाही, चोरीच्या पैसे आणि सोनं. इराद्याने जर खून झाला असेल पैसे ना, आणि सोन्यापैकी काही गोष्टी आमच्या ताब्यात घ्यायच्या. सर चोरीच्या इराद्याने जर खून झाला असेल तर हार्ड डिस्क कॉम्प्युटरची काढण्याचं कारण? त्या CCTV मध्ये ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की त्या CCTV फुटेज त्या ह्याच्यात आहेत हार्ड डिस्कमध्ये आणि DVR मध्ये. त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात डिलीट न करता त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नष्ट करावं. त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथून आम्ही ती ताब्यात घेतली. पैसे कदाचित त्याच्याकडे असतील, पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं? त्याचा तपास आम्ही करत आहोत, लवकरच रिकव्हरी घेऊ. सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही, पण नेमकं असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे कुणापर्यंत हा प्रकार? वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या, जी माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि जयेश गोंधळकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल, त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं.